बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासाला नव्यानं उजाळा। छत्रपती शिवाजी महाराजांचं सासर असलेल्या करवंड गावात शाही विवाह सोहळा। राजे शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाई यांचा 370वा विवाह सोहळा संपन्न। बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंचं जन्मगाव आहे हे सर्वश्रुत आहे। मात्र छत्रपती शिवरायांनी बुलढाणा जिल्ह्यातीलच चिखली तालुक्यातील करवंड येथील इंगळे राजघराण्यातील राणी गुणवंताबाई यांच्याशी विवाह केल्याचा इतिहास काळाच्या पडद्याआड पडला होता। याच इतिहासाला आता नव्यानं उजाळा देण्यात आला आहे। करवंड गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा करवंड महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासाला नव्यानं उजाळा देण्यात आला आहे। या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महाले सह इतर नेते आणि अधिकारी उपस्थित होती, तर परिसरातील नागरिकांनी सुद्धा हजेरी लावली आहे। गुणवंताबाई यांचं साजेशी असे स्मारक शासन उभे करणार असल्याची ग्वाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिली। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा। काय नेमक्या भावना व्यक्त करा? भावना म्हणण्यापेक्षा आपलं नशीब आहे सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांचं। आज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेबांचा हा सोहळा या द्वीपाचा आज आपल्याला बघायला मिळाला। 370 वर्षापूर्वी हा सोहळा झाला होता आणि आज तो आपल्याला जगण्याची संधी मिळाली। कारण मी मगाशी भाषणात म्हटलं की आज आपण सगळे इथं आहोत। 370 वर्षापूर्वी या सोहळ्यामध्ये आपले पूर्वज इथं होते। हे त्या पूर्वजांनंतर आपल्या मग आजो पंजोबा, खापर पंजोबा, काही तुम्ही त्यांच्यानंतर आपल्यालाच हा सोहळा, ही पिढी आपली आहे, हेच आपण हा सोहळा इथं करू शकलो किंवा आज एवढ्या वर्ष। कारण इथल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी होती किंवा हा करवंड सोहळा व्हावा किंवा हा विवाह सोहळ्याचं इथे व्हावं। इथं जे राजवाडा जो आहे, जे काय गुरुज आहेत ते ढासळलेत, नेस्तनाबूत झाले, ते परत हे करावेत। आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आमदार मालेताईंच्या माध्यमातून याला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारनं या सोहळ्याला आणि करवंड महोत्सवाला मान्यता दिली आहे। त्याचबरोबर पुढचे प्रस्ताव पण महाराणी गुणवंताबाई साहेबांचा पुतळा आणि त्यांचा जो राजवाडा आहे तो परत पुनरुभारणी करण्याचा ताईंच्या माध्यमातून शासनापर्यंत गेलाय। आणि आम्ही सगळेजण ताईंबरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण आम्ही जाऊन विनंती करू किंवा याला भरघोस निधी द्यावा। आणि लोकांच्या अपेक्षा ज्या स्वराज्यातल्या महाराणी होत्या, ते गुणवंताबाई साहेब या छत्रपतींच्या जरी लग्न झालं असलं तरी त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या, लक्षात घ्या। त्या नुसत्या राणी नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या। त्यांच्या नावाला, त्यांच्या सगळ्याला साधलं असं स्मारक इथं शासनाच्या माध्यमातून उभं